आन्सर 3. आमरण हा तत्सम उपसर्गघटित आणि समासघटित शब्द आहे. आमरण या शब्दात आ हा संस्कृत तत्सम उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे तो उपसर्गघटित शब्द आहे. तसेच तो अव्ययीभाव समासाचे उदाहरण असल्याने समासघटित शब्द देखील आहे. 32. दया या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते होईल? आन्सर 4. दयाळू. दया या शब्दाला ळू हा प्रत्यय लागून दयाळू हे विशेषण तयार होते, जे धातुसाधित रूप आहे. 33. वंदना, प्रार्थना, अर्चना या शब्दांमधील प्रत्यय कोणता आहे? आन्सर 1. अना. वंदना, प्रार्थना, अर्चना या शब्दांमध्ये मूळ धातूंना अना हा प्रत्यय लागलेला आहे. 34. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित प्रत्यय लावून तयार झालेला शब्द ओळखा. आन्सर 3. माणुसकी. माणूस या मूळ शब्दाला की हा प्रत्यय लागून माणुसकी हा शब्द तयार झाला आहे. इतर पर्याय मूळ शब्द किंवा सामासिक शब्द आहेत. 35. प्रत्यय लावून तयार झालेला शब्द ओळखा. आन्सर 1. गाडीवाला. गाडी या शब्दाला वाला हा प्रत्यय लागून गाडीवाला हा शब्द तयार झाला आहे. 36. खालील शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द कोणता? आन्सर 4. लाजाळू. लाज या शब्दाला आळू हा प्रत्यय लागून लाजाळू हा शब्द तयार झाला आहे. इतर पर्याय उपसर्गघटित शब्द आहेत. 37. आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आन्सर 3. उपसर्गघटित. गाव या शब्दाला आड हा उपसर्ग लागून आडगाव हा शब्द तयार झाला आहे. 38. प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आन्सर 3. सिद्ध. प्रार्थना हा शब्द मूळ संस्कृत धातूपासून प्र अधिक अर्थ अधिक ना तयार झालेला सिद्ध शब्द आहे. 39. तिळतिळ, हालहाल, हळूहळू शब्द प्रकार ओळखा. आन्सर 3. पूर्णाभ्यस्त. या शब्दांमध्ये मूळ शब्द पूर्णपणे पुन्हा आलेला आहे, त्यामुळे ते पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. 40. खोदाई या प्रत्ययसाधित शब्दास कोणता प्रत्यय लागला? आन्सर 2. आई. खोद या धातूला आई हा प्रत्यय लागून खोदाई हा शब्द तयार झाला आहे. 41. अतिशय, अतिक्रम, अतिरेक शब्दसिद्धी प्रकार ओळखा. आन्सर 2. उपसर्गघटित. या शब्दांमध्ये अति हा उपसर्ग लागलेला आहे. 42. येई येई विठाबाई. माझे पंढरीचे आई वरील वाक्यातील अधोरेखित शब्दामधून साधित शब्दाचा कोणता प्रकार व्यक्त होतो? आन्सर 1. शब्दसाधिते. विठाबाई हा शब्द विठा आणि बाई या शब्दांपासून तयार झालेला साधित शब्द आहे. 43. खारुताई मला बघून झटकन पळाली अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 1. प्रकारदर्शक. झटकन हे क्रियाविशेषण अव्यय क्रिया कशी घडली हे दर्शवते, म्हणजेच क्रियेचा प्रकार दर्शवते. 44. अक्कल हुशारी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आन्सर 2. सामासिक. अक्कल आणि हुशारी हे दोन शब्द एकत्र येऊन अक्कल हुशारी हा सामासिक शब्द तयार झाला आहे. 45. पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते? पूर्णाभ्यस्त शब्द. आन्सर 3. मधून मधून. मधून या शब्दाची पुनरावृत्ती होऊन मधून मधून हा पूर्णाभ्यस्त शब्द तयार झाला आहे. 46. अयोग्य विधान ओळखा. आन्सर 3. उपसर्गघटित, प्रत्ययघटित, अभ्यस्त, सामासिक शब्द हे सिद्ध शब्दांचे प्रकार आहेत. हे सर्व साधित शब्दांचे प्रकार आहेत, सिद्ध शब्दांचे नाहीत. 47. अयोग्य विधान ओळखा. आन्सर 4. उपसर्ग स्वतंत्रपणे वापरता येतात. उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही, ते शब्दांच्या आधी जोडून येतात. 48. खालीलपैकी प्रत्ययघटित शब्द ओळखा. आन्सर 4. रमणीय. रमण या धातूला ए हा प्रत्यय लागून रमणीय हा शब्द तयार झाला आहे. 49. खालील शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे? भरदिवसा. आन्सर 1. उपसर्गघटित शब्द. दिवसा या शब्दाला भर हा उपसर्ग लागून भरदिवसा हा शब्द तयार झाला आहे. 50. जा, ये, कर, बस, बोल, पी यांसारख्या मूळ धातूंना काय म्हणतात? आन्सर 1. सिद्ध शब्द. भाषेतील मूळ धातू किंवा मूळ शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. 51. पुढील पर्यायांतून अंशाभ्यस्त शब्द ओळखा. आन्सर 1. समोरासमोर. समोर या शब्दाची अंशतः पुनरावृत्ती होऊन समोरासमोर हा अंशाभ्यस्त शब्द तयार झाला आहे. AI responses may include mistakes. Answers might
घडलेला या अर्थी साधित विशेषण बनवण्यासाठी इव हा प्रत्यय उपयोगात आणावा. उदा. घड अधिक इव बरोबर घडीव. 53. योग्य पर्याय निवडा. आन्सर. 1 अ, ब दोन्ही बरोबर. अ शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय. ब प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात. दोन्ही विधाने बरोबर आहेत, कारण प्रकृती मूळ शब्द किंवा धातू बदलून विकृती साधित शब्द तयार होते. 54. सरदार, बिनचूक, वेदना, भरजरी या 4 शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही? आन्सर. 3 वेदना. सरदार सर अधिक दार, बिनचूक बिन अधिक चूक आणि भरजरी भर अधिक जरी हे शब्द उपसर्गघटित आहेत. वेदना हा शब्द उपसर्गघटित शब्द नाही. 55. मधून मधून असेच भराकडे येत जा. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आन्सर. 1 पूर्णाभ्यस्त शब्द. मधून मधून हा शब्द एकाच शब्दाची पूर्ण पुनरावृत्ती होऊन तयार झाला आहे, म्हणून तो पूर्णाभ्यस्त शब्द आहे. 56. पुढीलपैकी फारसी व अरबी उपसर्ग असणारे शब्द कोणते? आन्सर. 2 कमजोर, गैरसोय, दरमहा. कमजोर कम, गैरसोय गैर आणि दरमहा दर हे सर्व फारसी अरबी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. 57. शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक असारीक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात? आन्सर. 2 अंशाभ्यस्त शब्द. या शब्दांमध्ये मूळ शब्दाची अंशतः पुनरावृत्ती झाली आहे. उदा. शेजारीपेक्षा जास्त पाजारी म्हणून ते अंशाभ्यस्त शब्द आहेत. 58. खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा. प्रतिक्रिया. आन्सर. 2 उपसर्गघटित शब्द. प्रतिक्रिया या शब्दात प्रति हा उपसर्ग लागलेला आहे. 59. पुढील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. घडपड. आन्सर. 2 अंशाभ्यस्त. घडपड हा शब्द अंशाभ्यस्त शब्दाचे उदाहरण आहे. 60. खालीलपैकी कोणता शब्द अरबी फारसी उपसर्ग लागून तयार झाला आहे? आन्सर. 1 दररोज. दररोज या शब्दात दर हा अरबी फारसी उपसर्ग लागलेला आहे. 61. पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेला तद्धित शब्द कोणता? आन्सर. 4 शिष्टाई. शिष्टाई या शब्दात आई हा मराठी प्रत्यय लागून तद्धित शब्द तयार झाला आहे. 62. पर्यायी उत्तरांतील अंशाभ्यस्त शब्दांतील गटाबाहेरचा अंशाभ्यस्त शब्द कोणता? आन्सर. 4 कामकाज. कागदपत्र, साजशृंगार आणि गोडधोड हे अंशाभ्यस्त शब्द आहेत, तर कामकाज हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. 63. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता? आन्सर. 2 फटकळ. फटकळ या शब्दात फ हा मराठी उपसर्ग आहे. इतर पर्याय परभाषी उपसर्ग आहेत. 64. तात्कालिक हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? आन्सर. 2 शब्दसाधित. तात्कालिक हा शब्द तत्काल या शब्दापासून एक प्रत्यय लागून तयार झाला आहे, जो शब्दसाधिताचा प्रकार आहे. 65. पुढीलपैकी कोणत्या शब्दात प्रत्यय नाही? आन्सर. 4 खासदार. इमानदार, जोरदार आणि घरदार या शब्दांना प्रत्यय लागलेले आहेत. खासदार हा सामासिक शब्द आहे, ज्यात स्पष्ट प्रत्यय नाही. 66. धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात? आन्सर. 3 क बरोबर. धातूंव्यतिरिक्त इतर शब्दांना उदा. नाम, विशेषण, प्रत्यय लागून तयार होणाऱ्या शब्दांना तद्धित एक म्हणतात. 67. बाजारातून मी लाललाल टोमॅटो आणले. यातील लाललाल या शब्दाचा प्रकार ओळखा. आन्सर. 3 अभ्यास शब्द. लाललाल हा शब्द पुनरावृत्तीमुळे अभ्यस्त शब्द आहे. 68. लढाऊ या धातुसाधिताची रचना पुढीलपैकी कोणता प्रत्यय जोडून झालेली आहे? आन्सर. 1 उ योग्यतादर्शक. लढाऊ हा शब्द लढ या धातूला उ हा योग्यतादर्शक प्रत्यय लागून तयार झाला आहे. 69. पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते कोणती ते ओळखा. आन्सर. 4 भरडा, मातकट, शेतकी, बोळसर. या पर्यायातील सर्व शब्दांना मराठी प्रत्यय उदा, डा, कट, की, सर लागून शब्दसाधिते तयार झाली आहेत. 70. आजन्म, आमरण, आकर्ण या शब्दांमध्ये आलेला उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या अर्थासाठी उपयोगात येत नाही? आन्सर. 4 पलीकडे. आ हा उपसर्ग पर्यंत, आजन्म जन्मापर्यंत, पासून, आमरण मरणापासून, पूर्वी या अर्थासाठी वापरला जातो, पण पलीकडे या अर्थासाठी नाही. 71. पुढे मराठी प्रत्यय व त्यापासून बनलेली धातुसाधिते दिली आहेत. योग्य पर्याय ओळखा. आन्सर. 1 घडाई, झगडा, विसराळू, पाळीव. या पर्यायातील घडाई आई, झगडा डा, विसराळू, आळू, पाळीव, एव हे सर्व मराठी प्रत्यय लागून बनलेली धातुसाधिते आहेत. AI responses may include mistakes.
Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 4. अभिनय, अवमान, अनुभव, अतिरेक. अभि, अव, अनु, अति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहेत. त्यामुळे हे शब्द संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द आहेत. 73. अभ्यस्त शब्दाबद्दल काही विचार. आन्सर 4. फक्त अ, ब बरोबर. साधित शब्दाचा एक प्रकार अभ्यस्त शब्द आहे. एकाच शब्दाचे किंवा अक्षरांचे द्वित्व होऊन जो शब्द बनतो त्यास अभ्यस्त शब्द म्हणतात. बारीक असारीक गोडधोड हे शब्द अंशाभ्यस्त प्रकारचे आहेत, पूर्णाभ्यस्त नव्हे. त्यामुळे विधान क चुकीचे आहे. 74. सम हा उपसर्ग लागून बनलेले खालीलपैकी कोणते शब्द उपसर्ग साधित शब्द आहेत. आन्सर 4. ब, क, ड. सम हा उपसर्ग लागून संचार, संस्कार आणि संजय हे शब्द बनतात. संग या शब्दात स हा उपसर्ग आहे. 75. प्रत्ययसाधित शब्द कोणते आहेत. आन्सर 2. फक्त क व ड. रंगारी आणि बनाव हे प्रत्ययसाधित शब्द आहेत. रंगारी मध्ये आरी हा प्रत्यय तर बनाव मध्ये आव हा प्रत्यय लागला आहे. रचना आणि मदन हे सिद्ध शब्द आहेत. 76. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. आन्सर 4. अभ्यास्त. हळूहळू हा शब्द अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे. 77. ज्या शब्दात दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये 1-2 अक्षरांचे यमक जुळणारे असतात त्यांना काय म्हणतात. आन्सर 2. अंशाभ्यस्त शब्द. ज्या शब्दात दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात आणि यमक जुळणारे असतात त्यांना अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. 78. अर्थामूर्धा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे. आन्सर 2. अंशाभ्यस्त. अर्थामूर्धा या शब्दात अर्थ हा शब्द अर्थपूर्ण आहे तर मूर्धा हा निरर्थक आहे. तसेच यात यमक जुळत नाही. त्यामुळे हा अंशाभ्यस्त शब्द आहे. 79. मोगलाई, नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणते उपप्रकारातील आहेत. आन्सर 1. प्रत्ययघटित. मोगलाई आणि नवलाई या शब्दांना आई हा प्रत्यय लागला आहे त्यामुळे हे प्रत्ययघटित शब्द आहेत. 80. मूळ शब्दाच्या मागे पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना म्हणतात. आन्सर 4. प्रत्ययघटित शब्द. मूळ शब्दाच्या मागे किंवा पूर्वी अक्षरे जोडून तयार होणाऱ्या शब्दांना साधित शब्द किंवा प्रत्ययघटित उपसर्गघटित शब्द म्हणतात. 81. घोडा घोडा खेळू चला. मौज घडीभर करू चला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आन्सर 3. पूर्णाभ्यस्त शब्द. घोडा घोडा हा शब्द एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनला आहे त्यामुळे तो पूर्णाभ्यस्त शब्द आहे. 82. पुढीलपैकी शब्द साधित वा तद्धित ओळखा. आन्सर 1. अ आणि ब बरोबर क, ड चूक. यादव आणि खडकाळ हे शब्द साधित किंवा तद्धित शब्द आहेत. माय आणि कर्ण हे सिद्ध शब्द आहेत. 83. गटाबाहेरचा शब्द कोणता. आन्सर 4. जलद. अपुरात, नास्तिक, वेड या शब्दांना उपसर्ग लागलेले आहेत तर जलद हा मूळ शब्द आहे. 84. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आन्सर 1. फक्त अ बरोबर. विधान अ बरोबर आहे. विधान ब चुकीचे आहे कारण सर्वनामांना तद्धित प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होत नाहीत. विधान क चुकीचे आहे कारण कृदंत आणि तद्धित हे साधित प्रत्ययांचे प्रकार नाहीत तर ते धातू आणि इतर शब्दांना लागणारे प्रत्यय आहेत. 85. मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता. आन्सर 1. बिनचूक. बिन हा फारसी उपसर्ग आहे तर अ पण अव हे मराठी उपसर्ग आहेत. 86. जोड्या जुळवा. आन्सर 2, 3, 1, 2, 4. 1. अ प्रत्ययघटित शब्द. 3. भवितव्य. 2. ब उपसर्गघटित शब्द. 1. कोणी कोणी. 3. क सामासिक शब्द. 2. भाजीविक्या. आणि 4. ड अभ्यस्त शब्द. 4. सरचिटणीस. 87. चूक की बरोबर. आन्सर 4. क बरोबर. विधान क बरोबर आहे कारण रूढीमुळे अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांना रूढ शब्द म्हणतात. अ आणि ब विधाने चुकीची आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. एक अ विकृत शब्दांना तत्सम शब्द म्हणतात हे विधान चूक आहे. संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात, विकृत शब्दांना नव्हे. 2. ब
सिद्ध शब्द तद्भव शब्द नसतात हे विधान चूक आहे. सिद्ध शब्दांचे अनेक प्रकार असतात, त्यापैकी तद्भव शब्द हा एक प्रकार आहे. उदा. काम हा सिद्ध शब्द तद्भव आहे. आणि 3 क रूढीमुळे अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांना रूढ शब्द म्हणतात, हे विधान बरोबर आहे. ज्या शब्दांना विशिष्ट अर्थ रूढीने प्राप्त झाला आहे, उदा. घर, टेबल, त्यांना रूढ शब्द म्हणतात. AI responses may include mistakes. Answer. व्याकरणात. आन्सर. 1 उपसर्ग साधित शब्द. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जोडले जाणारे अव्यय किंवा अक्षर. आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी या शब्दांमध्ये अनुक्रमे आड, पड, प्रति, भर हे उपसर्ग लागलेले आहेत, त्यामुळे ते उपसर्ग साधित शब्द आहेत. 90 पुढील शब्दाची व्युत्पत्ती शोधा. शिष्टाई. आन्सर. 2 तद्देत. शिष्टाई हा शब्द शिष्ट या मूळ विशेषणाला आई हा तद्धित प्रत्यय लागून तयार झाला आहे. 91 खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा. आन्सर. 2 डावपेच. अंशाभ्यस्त शब्दामध्ये मूळ शब्दाची पुनरावृत्ती होते, परंतु त्यात अंशतः बदल होतो. डावपेच या शब्दात डाव या शब्दाची पुनरावृत्ती होऊन पेच हा अंशात्मक बदल झालेला शब्द जोडला गेला आहे. 92 अनुकरण वाचक शब्द ओळखा. आन्सर. 4 गुटगुटीत. अनुकरण वाचक शब्द हे ध्वनीचे किंवा स्थितीचे अनुकरण दर्शवतात. गुटगुटीत हा शब्द शरीराच्या स्थितीचे, लठ्ठपणाचे अनुकरण करतो. 93 पुढील विधाने वाचा. आन्सर. 1 अ व ब बरोबर क चूक. 1 अ उपसर्ग म्हणजे पूर्वप्रत्यय होय, हे विधान बरोबर आहे. 2 ब उपसर्ग हे अव्ययरूप असून ते मूळ शब्दाचा किंवा धातूचा अर्थ फिरवतात, हे विधान बरोबर आहे. आणि 3 क उपसर्ग हे वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत, हे विधान चूक आहे, ते शब्दाला जोडूनच येतात. आन्सर. 2 पुकार. लेखक, लेख अधिकक, झोपाळू, झोप अधिकाळू, पथिक, पथ अधिकिक हे प्रत्ययसाधित शब्द आहेत. पुकार हा शब्द पुकार या मूळ धातूपासून तयार झाला असून तो प्रत्ययसाधित नाही. 95 रखरख हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे? आन्सर. 2 नादानुकरण वाचक. रखरख हा शब्द उन्हाच्या तीव्रतेचा ध्वनी दर्शवतो, म्हणून तो नादानुकरण वाचक ध्वन्यनुकारिक शब्द आहे. 96 सुदर्शन या दिलेल्या शब्दाचा प्रकार कोणता? हे दिलेल्या पर्यायातून निवडा. आन्सर. 3 उपसर्गघटित शब्द. सुदर्शन या शब्दात सु हा उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे तो उपसर्गघटित शब्द आहे. 97 पुढीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त शब्द नाही? आन्सर. 2 बोलणे चालणे. लाडीगोडी, इकडे तिकडे, घरबीर हे अंशाभ्यस्त शब्द आहेत. बोलणे चालणे हा शब्द सामासिक शब्द आहे. 98 पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्ययसाधित शब्द नाही? आन्सर. 4 कटकट. नखरेबाज, बाज, गुलजार, जार, हत्यारबंद, बंद हे अरबी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द आहेत. कटकट हा नादानुकरण वाचक किंवा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. 99 पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही? आन्सर. 4 यशस्वी. जय, हार, गत हे मूळ सिद्ध शब्द आहेत. यशस्वी हा शब्द यश या नामापासून स्वी प्रत्यय लागून तयार झालेला साधित शब्द आहे. 100 पुढीलपैकी कोणती संस्कृत प्रत्यये व त्यापासून बनलेली धातुसाधिते नाहीत? आन्सर. 3 फक्त क व ड बरोबर. 1 अ नयन, चरण ई हे संस्कृत प्रत्यय आहेत. 2 ब इच्छा, कथा ई हे देखील संस्कृत प्रत्यय आहेत. 3 क पुजारी, पिंजारी ई हे मराठी प्रत्यय आहेत. आणि 4 ड कळी, मोडी ई हे देखील मराठी प्रत्यय आहेत. 101 पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा. आन्सर. 1 शेजारी पाजारी. शेजारी पाजारी मधून मधून हे अंशाभ्यस्त शब्द आहेत. अभिनंदन आणि अपहरण हे उपसर्गघटित शब्द आहेत. 102 पुढे दिलेल्या पर्यायांतून फारशी फारशी असा समानार्थक शब्दाचा समास साधलेला अंशाभ्यस्त शब्द कोणता? आन्सर. 3 रीतिरिवाज. रीतिरिवाज हा शब्द फारशी समानार्थक शब्दांचा समास साधून बनलेला अंशाभ्यस्त शब्द आहे. 103 योग्य जोड्या जुळवा. आन्सर. 2 4 2 3 1. 1 अ उपसर्गघटित शब्द पेक्षा जास्त 4 अभिनंदन आमरण. 2 ब प्रत्ययघटित शब्द पेक्षा जास्त 2 लेखक पुकार झोपाळू पथिक. 3 क अभ्यास शब्द पेक्षा जास्त 3 संगीत सुग्रास प्रवाह.
आणि 4 ड सिद्ध शब्द पेक्षा जास्त एक बाजारहाट वरचेवर कामकाज. 104 मराठी उपसर्ग नसलेला गट कोणता? आन्सर 3 फक्त ड. 1 अ अ अन आड अद मराठी उपसर्ग. 2 ब आव नी पाट फट मराठी उपसर्ग. 3 क अनु अप अबी निर संस्कृत उपसर्ग. आणि 4 ड भर अ नी आद मराठी उपसर्ग. 105 खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द असलेला शब्दगट अचूक ओळखा. आन्सर 2 शेजारी पाजारी उरलासुरला गोडधोडी. या गटातील सर्व शब्द अंशाभ्यस्त आहेत. 106 योग्य विधान ओळखा. आन्सर 1 उपसर्ग घटित प्रत्यय घटित अभ्यस्त सामासिक शब्द हे सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत. विधान 2 चूक आहे, कारण उपसर्ग स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत. AI रिस्पॉन्स. अ आन्सर बरोबर. ब आन्सर चूक. क आन्सर बरोबर. एक्सप्लेनेशन. 1 उपसर्ग प्रीफिक्सेस हे अव्ययरूप असतात आणि ते मूळ शब्दाचा अर्थ बदलतात, त्यामुळे विधान अ बरोबर आहे. 2 उपसर्गाचा वापर वाक्यात स्वतंत्रपणे करता येत नाही, ते नेहमी शब्दाला जोडूनच येतात, त्यामुळे विधान ब चूक आहे. आणि 3 धातू मूळ शब्द यांना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययाला कृत कृदंत म्हणतात, त्यामुळे विधान क बरोबर आहे. 108 पुढीलपैकी हा शब्द शब्दसाधित गटातील आहे. आन्सर 3 वाढपी. एक्सप्लेनेशन. वाढपी हा शब्द वाढ या धातूपासून प्रत्यय लागून तयार झाला आहे, त्यामुळे तो साधित शब्द आहे. नावरा हा शब्द नव आणि रा या दोन शब्दांपासून बनलेला सामासिक शब्द आहे. 109 खालीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? आन्सर 1 वेडा. एक्सप्लेनेशन. वेडा हा एकच सिद्ध शब्द आहे, जोडशब्द नाही. चालू हवा पाणी बारीक असारीक शेती भाती ठाक ठीक हे सर्व 2 शब्दांपासून बनलेले जोडशब्द आहेत. 110 पुढील शब्दांचा प्रकार कोणता? लगबग गडबड पडझड लटपट. आन्सर अ जोडशब्द स अभ्यास शब्द. एक्सप्लेनेशन. हे शब्द 2 शब्दांच्या संयोगाने बनलेले असल्याने ते जोडशब्द आहेत. हे शब्द पुनरावृत्तीने पूर्ण किंवा अंशतः तयार झालेले असल्याने ते अभ्यस्त शब्द देखील आहेत. 111 हा शब्द उपसर्ग साधित आहे. आन्सर 1 आडनाव. एक्सप्लेनेशन. आडनाव या शब्दात आड हा उपसर्ग आहे. मोकळीक ढिटाई हाताळ हे प्रत्यय लागून तयार झालेले शब्द आहेत. 112 योग्य जोड्या लावा. आन्सर 1 3 4 2 1. एक्सप्लेनेशन. 1 अ सिद्ध शब्द 3 बस मूळ धातू. 2 ब साधित शब्द 4 करून धातूपासून बनलेला. 3 क उपसर्ग घटित शब्द 2 उपहार उपसर्ग उप लागलेला. आणि 4 ड प्रत्यय घटित शब्द 1 जनता प्रत्यय ता लागलेला. 113 पुढीलपैकी कोणती मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते नाहीत? आन्सर 2 कायक वाचक मासिक. एक्सप्लेनेशन. कायिक वाचिक मासिक या शब्दांना 1 हा संस्कृत प्रत्यय लागलेला आहे, मराठी नाही. शिलाई लढाई शिष्टाई आई प्रत्यय वजनी लाकडी पितळी ई प्रत्यय तेलकट मातकट धुरकट कट प्रत्यय हे सर्व मराठी प्रत्यय लागून झालेले शब्द आहेत. 114 पुढील विधाने वाचा. अ आन्सर बरोबर. ब आन्सर चूक. एक्सप्लेनेशन. आहार परिहार या शब्दांमध्ये आ आणि परी हे उपसर्ग आहेत, त्यामुळे विधान अ बरोबर आहे. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत, ते नेहमी शब्दाला जोडूनच येतात, त्यामुळे विधान ब चूक आहे. 115 योग्य जोड्या लावा. आन्सर 2 2 4 3 1. एक्सप्लेनेशन. 1 अ उपसर्ग घटित शब्द 2 अभिनंदन उपसर्ग अभि. 2 ब शब्द साधिते 4 शेजारी पाजारी अभ्यस्त शब्द 1 साधित प्रकार. 3 क अभ्यास शब्द 3 वारकरी प्रत्यय घटित शब्द. आणि 4 ड प्रत्यय घटित शब्द 1 पुजारी प्रत्यय आरी. 116 एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो, त्या क्रियेला काय म्हणतात? आन्सर
4. सामान्य रूप. एक्सप्लेनेशन. जेव्हा एखाद्या शब्दाला प्रत्यय जोडला जातो तेव्हा प्रत्यय जोडण्यापूर्वी मूळ शब्दात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. 117. पुढीलपैकी कोणत्या शब्दांना एक प्रत्यय जोडून विशेषणे तयार करता येत नाहीत? आन्सर 2. फक्त ब. एक्सप्लेनेशन. पण, पशु, दिन या शब्दांना एक प्रत्यय जोडून विशेषणे तयार होत नाहीत. दिन, दैनंदिन, काया, कायिक, वैश्विक, रस, रसिक, भाषा, भाषिक, वाचा, वाचिक, धर्म, धार्मिक, समाज, सामाजिक, लक्षण, लाक्षणिक यांना एक प्रत्यय लागतो. 118. पुढीलपैकी हा शब्द प्रत्ययसाधित आहे? त्यागी, पथिक, पुजारी, उडी. आन्सर 4. वरील सर्व पर्याय योग्य. एक्सप्लेनेशन. त्यागी त्याग अधिक ई, पथिक पथ अधिक एक, पुजारी पूजा अधिक आरी, उडी उड अधिक ई हे सर्व प्रत्यय लागून तयार झालेले शब्द आहेत. 119. पुढीलपैकी हा शब्द अभ्यस्त शब्द नाही? आन्सर 3. पीडा. एक्सप्लेनेशन. पीडा हा एकच शब्द आहे. लाललाल, पूर्णभ्यस्त, आडवा तिडवा, अंशाभ्यस्त, बाजारहाट, सामासिक, अभ्यस्त हे अभ्यस्त शब्दांची उदाहरणे आहेत. 120. खालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला गट ओळखा. आन्सर 1. टाकाऊ, चराऊ, लढाऊ, शिकाऊ. एक्सप्लेनेशन. टाकाऊ, चराऊ, लढाऊ, शिकाऊ हे प्रत्यय आऊ लागून तयार झालेले शब्द आहेत, उपसर्ग लागून नाहीत. इतर सर्व गटांमध्ये उपसर्ग घटित शब्द आहेत. 121. सिद्ध शब्द ओळखा. आन्सर 4. फक्त ड बरोबर. एक्सप्लेनेशन. आन्सर ड. कर. सिद्ध शब्द म्हणजे तयार किंवा पूर्ण. दिलेल्या पर्यायांपैकी कर हा शब्द हात या अर्थाने सिद्ध आहे, बाकीचे शब्द हे सिद्ध शब्द नाहीत. 4. विज्ञान, विसंगत. आन्सर 1. झगडा, कल्पना, ठेचा. एक्सप्लेनेशन. प्रत्ययसाधित शब्द म्हणजे मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या नंतर प्रत्यय सफिक्स लागून तयार झालेले शब्द. 1. झगडा हा शब्द झगड आन्सर 2. प्रति. प्रति हा संस्कृत उपसर्ग आहे. ऐन, बिन आणि कम हे फारसी अरबी उपसर्ग आहेत. 123. मूळ शब्दाच्या मागे जोडल्या जाणाऱ्या एका अक्षराला किंवा अधिक अक्षरांना काय म्हणतात? आन्सर 4. उपसर्ग. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. 124. पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द कोणता? आन्सर 2. लाडीगोडी. लाडीगोडी हा अंशाभ्यस्त शब्द आहे, कारण इथे मूळ शब्दाची लाड अंशतः पुनरावृत्ती झाली आहे. घरघर आणि कडकड हे अनुकरणवाचक शब्द आहेत, तर लालेलाल हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. 125. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? आन्सर 1. उत्कर्ष. उत्कर्ष हा उत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे. पथिक, इनामदार आणि त्यागी हे उपसर्ग घटित शब्द नाहीत. 126. पुढीलपैकी चुकीचा शब्दगट कोणता? आन्सर 4. फक्त क. क हा गट चुकीचा आहे. न, परी, उप हे उपसर्ग आहेत, अभ्यस्त शब्द नाहीत. अभ्यस्त शब्दात एका पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती होते. 127. कुलीन हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? आन्सर 2. शब्दसाधित. कुलीन हा शब्द प्रत्यय लागून इन तयार झाला आहे, त्यामुळे तो शब्दसाधित प्रकारातील आहे. 128. पुढील पर्यायातून जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी नसलेला पर्याय कोणता? आन्सर 4. वरीलपैकी सर्वच बरोबर. दिलेल्या सर्व जोड्या दंगामस्ती, बाजारहाट, अक्कल हुशारी बरोबर आहेत. 129. उपसर्गाच्या बाबतीत. आन्सर 3. अ व ब बरोबर प चूक.
उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो आणि उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीला येतात, शेवटी नाहीत. 130 पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? आन्सर 1. बहीण भाऊ. बहीण भाऊ, खरे खोटे, आंबट चिंबट आणि पैसा अडका हे सर्व अभ्यस्त शब्द आहेत. 131 मान्यधुन्य, कापड चोपड, चांदणे बिंदणे हे कोणत्या प्रकारचे अभ्यस्त शब्द आहेत? आन्सर 2. अंशाभ्यस्त शब्द. या शब्दांमध्ये मूळ शब्दाचा उदा. कापड अंशात्मक बदल करून दुसरा शब्द तयार झाला आहे. 132 अवतरण, ऐन हंगाम, शिकाऊ हे शब्द कोणत्या शब्दसिद्धी प्रकारातील आहे? आन्सर 1. फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. अवतरण, ऐन हंगाम, शिकाऊ हे सर्व साधित शब्द आहेत. 133 खर्चवच हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? आन्सर 2. अंशाभ्यस्त. खर्चवच हा अंशाभ्यस्त शब्द आहे, कारण इथे मूळ शब्दाचा खर्च अंशात्मक बदल करून दुसरा शब्द तयार झाला आहे. 134 खालील अभ्यस्त शब्दांच्या प्रकारांचा क्रम ओळखा. आन्सर 3. पूर्णाभ्यस्त, अनुकरणवाचक, अंशाभ्यस्त. अ. कोणी कोणी, एक एक, आतल्यात, पूर्णाभ्यस्त. बी. गडगडाट, लुटू लुटू, वटवट, अनुकरणवाचक. सी. घरबीर, अर्धामुर्धा, अघळ पघळ, अंशाभ्यस्त. 135 पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेली तद्धिते कोणती? आन्सर 2. मजुरी, नेकी, हमाली. मजुरी, नेकी, हमाली हे फारसी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द आहेत. 136 संकल्प, संकीर्ण या शब्दांना खालीलपैकी कोणता उपसर्ग अचूक आहे? आन्सर 2. साम. सम हा संस्कृत उपसर्ग संकल्प आणि संकीर्ण या शब्दांमध्ये अचूक आहे. 137 पुढीलपैकी कोणता गट उपसर्गधारित शब्दांचा आहे? आन्सर 1. फक्त अबरोबर, बाकी सर्व चूक. विजय आणि संसार हे उपसर्गधारित शब्दांचे गट आहेत. AI responses may include miss. आन्सर अ. उपसर्गघटित शब्द. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात. जेव्हा धातूला निरनिराळे उपसर्ग लावले जातात तेव्हा निरनिराळ्या अर्थाचे शब्द तयार होतात आणि त्यांना उपसर्गघटित शब्द असे म्हणतात. 139 कागदपत्र, कामकाज, बाजारहाट या अभ्यस्त शब्दांचा प्रकार कोणता? आन्सर 2. अंशाभ्यस्त. कागदपत्र, कामकाज आणि बाजारहाट ही अंशाभ्यस्त शब्दांची उदाहरणे आहेत, जिथे मूळ शब्दासोबत अंशतः बदललेला दुसरा शब्द येतो. 140 जे शब्द इतर शब्दांपासून उत्पन्न झालेले नसतात अशा शब्दांना काय म्हणतात? आन्सर ड. सिद्ध शब्द. जे शब्द इतर शब्दांपासून उत्पन्न झालेले नसतात म्हणजेच ते भाषेत मूळ स्वरूपात असतात त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. याउलट सिद्ध शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतात. 141 पुढे दिलेल्या पर्यायातून फारशी फारशी असा समानार्थक शब्दाचा समास साधलेला अंशाभ्यस्त शब्द कोणता? आन्सर 3. रीतरिवाज. रीतरिवाज हा फारशी भाषेतील समानार्थक शब्दांचा समास साधलेला अंशाभ्यस्त शब्द आहे. 142 जोड्या जुळवा. ए. सिद्ध शब्द. बी. साधित शब्द. सी. सामासिक शब्द. डी. अभ्यास शब्द. आन्सर 1. अ-आय-व्ही, बी. ई, सी, डी, आय. 1. अ. सिद्ध शब्द, आय-व्ही, जा, ये, कर, खा, पी, गे हे मूळ धातू आहेत. 2. बी. साधित शब्द, ई, लेखक, नयन, वदन, वंदनीय हे प्रत्यय लागून तयार झालेले आहेत. 3. सी. सामासिक शब्द, ई, राजपुत्र, देवालय, मतिमंद हे समास आहेत. आणि 4. डी. अभ्यस्त शब्द, आय, लाललाल, घरघर, गटागटा हे पुनरावृत्तीने तयार झालेले आहेत. 143 मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? आन्सर 3. दररोज. दररोज या शब्दात दर हा फारशी भाषेतील उपसर्ग आहे. अजाण, अबोल आणि आडनाव या शब्दांमध्ये अनुक्रमे अ आणि आड हे मराठी उपसर्ग आहेत. 144 उपसर्गाच्या बाबतीत. आन्सर 3. अ व ब बरोबर क चूक. 1. अ उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो. 2. ब उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो.
आणि 3 उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीला येतात, शेवटी नाही. 145 संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत, अशी त्यांना संज्ञा आहे. आन्सर 1 तत्सम. संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. 146 योग्य जोड्या जुळवा. अ उपसर्ग घटित, ब प्रत्यय घटित, क शब्दसाधिते, ड अभ्यास शब्द. आन्सर 3 AIBECIV DE. 1 उपसर्ग घटित आय प्रबल प्र हा उपसर्ग. 2 ब प्रत्यय घटित ई शेतकरी करी हा प्रत्यय. 3 क शब्दसाधिते आयवी गुरुत्व त्व हा प्रत्यय लागून विशेषणापासून भाववाचक नाम झाले आहे. आणि 4 ड अभ्यस्त शब्द ई डावपेच अंशाभ्यस्त शब्द. 147 घरघर या अभ्यस्त शब्दाचा वाक्यात उपयोग व योग्य प्रकार असलेला अचूक पर्याय कोणता? आन्सर 3 पिठाच्या गिरणीतील दाणे संपल्याने घरघर आवाज झाला, अनुकरणवाचक शब्द. घरघर हा शब्द आवाजाचे अनुकरण करत असल्यामुळे तो अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द आहे. 148 पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? आन्सर 2 गारीगार. गारीगार हा अंशाभ्यस्त शब्द आहे. आईबाप हा सामासिक शब्द, तर विनोदक आणि बेधडक हे उपसर्ग घटित शब्द आहेत. 149 ऐनवेळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्द प्रकाराचे उदाहरण आहे? आन्सर 3 फारशी उपसर्ग घटित. ऐन हा फारशी भाषेतील उपसर्ग आहे. 150 पुढीलपैकी संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता? आन्सर 4 संपादन. संपादन या शब्दात सम हा संस्कृत उपसर्ग आहे. बिनदोक बिन फारशी श्रवणीय प्रत्यय घटित आणि मंडाई प्रत्यय घटित हे नाहीत. एकशे 52 हा शब्द प्रत्यय घटित नाही. आन्सर 1 आकर्ण. आकर्ण हा शब्द प्रत्यय घटित नाही, कारण आ हा उपसर्ग आहे. चराई खोदाई आणि गोटीव हे शब्द अनुक्रमे आई आई आणि इव या प्रत्ययांनी तयार झाले आहेत. 153 एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतात, हा शब्दसिनीचा कोणता प्रकार आहे? आन्सर 1 समास. जेव्हा 2 किंवा अधिक शब्द एकमेकांत मिसळून एक नवीन जोडशब्द तयार होतो, तेव्हा त्यास समास असे म्हणतात. 154 शब्दसिनी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात? आन्सर 2 उपसर्ग. प्रत्यय जेव्हा शब्दाच्या शेवटी किंवा नंतर जोडला जातो, तर तोच घटक जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला किंवा आधी जोडला जातो, तेव्हा त्यास उपसर्ग असे संबोधतात. 155 कुठे कुठे दूरदूर पुढे पुढे हळूहळू हे शब्द कोणत्या अभ्यस्त प्रकारातील आहे? आन्सर 2 पूर्णाभ्यस्त शब्द. जेव्हा एकच शब्द पूर्णपणे पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो, तेव्हा त्यास पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. 156 खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत? आन्सर 1 आधार उत्तम निग्रह. आधार आ उत्तम उत उद आणि निग्रह नि हे सर्व संस्कृत उपसर्ग लागलेले शब्द आहेत. इतर पर्यायांमध्ये मराठी किंवा फारसी अरबी उपसर्ग आहेत. 157 पुढीलपैकी संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता? आन्सर 4 संपादन. संपादन या शब्दात सम हा संस्कृत उपसर्ग आहे. इतर पर्याय जसे बिनदोक फारसी बिन मंडाई मराठी प्रत्यय श्रवणीय संस्कृत प्रत्यय हे संस्कृत उपसर्ग घटित नाहीत. 158 खालील शब्दसमूहांपैकी अंशाभरत शब्दसमूह ओळखा. आन्सर 1 गेला बिला आंबट चिंबट उलटा सुलटा. अंशाभ्यस्त शब्दात मूळ शब्दातील काही अक्षरांमध्ये बदल करून नवीन शब्द तयार होतो. गेला बिला गेला आंबट चिंबट आंबट उलटा सुलटा उलटा ही त्याची उदाहरणे आहेत. 159 खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? आन्सर 4 कधी कधी. कधी कधी हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे, कारण कधी हा शब्द पूर्णपणे पुन्हा आला आहे. रिकामटेकडा हा सामासिक शब्द आहे. 160 तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात? आन्सर 2 फक्त ब व क बरोबर. तद्धित प्रत्यय हे नाम आणि विशेषण या शब्दजातींना लागतात.
161 वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरेजडित मिळाला. रिकाम्या जागी उपसर्गघटित शब्दाचा वापर करा. आन्सर 1 अ. रिकाम्या जागी उपहार हा उपसर्गघटित शब्द योग्य आहे, कारण उप हा उपसर्ग आहे. 162 योग्य जोड्या जुळवा. आन्सर 2 IVEI. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. ए. उपसर्गघटित IV बरधर. बी. प्रत्ययघटित ई रक्षक. सी. अभ्यास शब्द ई निरोगी. ई. सामासिक शब्द आय नीलकंठ. 163 खालील प्रत्ययसाधित शब्दांबाबतची अचूक विधाने ओळखा. आन्सर 3 फक्त ए क व ड बरोबर बी चूक. विधान बी मधील हा प्रत्यय अरबी नसून तोडीत प्रत्यय आहे. इतर विधाने अचूक आहेत. 164 अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक या क्रमाने येणारा योग्य पर्याय कोणता. आन्सर 1 झाडबीड लाललाल किरकिर. झाडबीड अंशाभ्यस्त लाललाल पूर्णाभ्यस्त आणि किरकिर अनुकरणवाचक हा क्रम अचूक आहे. AI responses may या वाक्यातील लक्ष्यार्थ शोधा. आन्सर 4 नेमाडेचे साहित्य वाचले. मी भालचंद्र नेमाडे वाचले. या वाक्यातील भालचंद्र नेमाडे या शब्दाचा सरळ अर्थ घेतला तर ती व्यक्ती वाचली असा होईल, जो योग्य नाही. त्यामुळे इथे नेमाडे या शब्दाचा संबंधित अर्थ नेमाडेंचे साहित्य असा घ्यावा लागतो. जेव्हा मूळ अर्थाला बाधा येते आणि दुसरा अर्थ घ्यावा लागतो तेव्हा तो लक्ष्यार्थ असतो. 2 लक्ष्यार्थ शोधा. ऑर्केस्ट्राला अख्खा गाव लोटला होता. आन्सर 3 गावातील सर्व लोक आले होते. अख्खा गाव लोटला होता या वाक्यात गाव म्हणजे गावातील इमारती किंवा जागा नव्हे, तर गावातील लोक असा अर्थ अभिप्रेत आहे. 3 पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. हे विधान कोणत्या प्रकारात आहे. आन्सर 2 लक्षणा. बांगड्या फुटणे म्हणजे विधवा होणे हा अर्थ इथे लक्षणा शक्तीने व्यक्त झाला आहे. 4 आणखी 8 सहकाऱ्यांना महामंत्री अर्धचंद्र देणार या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. आन्सर 3 अर्धचंद्र. अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देऊन हाकलून देणे हा लक्ष्यार्थ आहे. अर्धचंद्र हा शब्द इथे लक्ष्यार्थ व्यक्त करतो. 5 गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. आन्सर 3 लक्ष्यात. जळवा या शब्दाचा इथे शोषक लोक असा लक्ष्यार्थ आहे. 6 समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. शब्दशक्ती ओळखा. आन्सर 1 लक्षणा. साप या शब्दाचा इथे दुष्ट किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक असा लक्ष्यार्थ आहे. 7 शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला, सूर्य बुडाला. आन्सर 4 व्यंगार्थ. सूर्य बुडाला या वाक्याचा इथे संध्याकाळ झाली आता घरी चला असा व्यंगार्थ आहे. 8 शब्दशक्ती एकूण आहेत. आन्सर 2 3 भाषेमध्ये एकूण 3 शब्दशक्ती आहेत. अभिधा लक्षणा आणि व्यंजना. 9 सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस असे म्हणतात. आन्सर 1 अभिधा. शब्दाच्या सरळ आणि समाजमान्य अर्थाला वाच्यार्थ म्हणतात आणि तो व्यक्त करणाऱ्या शक्तीस अभिधा असे म्हणतात. 10 प्रत्यक्ष वाक्यातील शब्दांपेक्षा वेगळाच अर्थ घ्यावा लागत असेल तर त्या शब्दशक्तीस म्हणतात. आन्सर 3 लक्षणा. जेव्हा मूळ अर्थाला बाधा येते आणि दुसरा अर्थ घ्यावा लागतो तेव्हा त्या शब्दशक्तीस लक्षणा असे म्हणतात. 11 आम्ही गहू खातो. या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो. आन्सर 3 लक्ष्यात. आम्ही गहू खातो म्हणजे आम्ही गव्हाचे पीक खातो असा लक्ष्यार्थ आहे. 12 घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले. आन्सर 1 अभिधा. या वाक्यात शब्दांचा सरळ मूळ अर्थ अभिप्रेत आहे, त्यामुळे इथे अभिधात शब्दशक्ती आहे. 13 शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती म्हणजे. आन्सर 4 अभिधा. शब्दाचा मूळ अर्थ वाच्यार्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीस अभिधा असे म्हणतात. 14 विशेषतः काव्याला सूचकता आणणारी व काव्य अधिक परिणामकारक ठरविणारी शब्दशक्ती कोणती. आन्सर 3 व्यंजना. काव्यामध्ये सूचकता आणि परिणामकारकता आणणारी शक्ती व्यंजना आहे, जी व्यंगार्थ व्यक्त करते. 15 गरज ही कल्पकतेची आई होय. या वाक्यातील आई या शब्दाचा लक्ष्यार्थ कोणता. आन्सर
2 उत्पत्तीचे कारण. आई या शब्दाचा इथे जन्म देणारी हा मूळ अर्थ नसून उत्पत्तीचे कारण हा लक्ष्यार्थ आहे. 16 योग्य पर्याय निवडा. आन्सर 1 अ आणि ब बरोबर. अभिधा, लक्षणा व व्यंजना या 3 शब्दशक्ती असून त्यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे 3 अर्थ प्रगट होतात. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 17 पर्यायी उत्तरांतून खालील वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा. तो कप पिऊन टाक. आन्सर 3 चहा पी. कप पिणे म्हणजे कपातील चहा किंवा द्रव पदार्थ पिणे असा लक्ष्यार्थ आहे. 18 माझ्या घरावरून कुण्या राजाचा हत्ती गेला. या विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे. आन्सर 3 व्यंजना. या वाक्यात हत्ती गेला यातून वैभव, श्रीमंती गेली असा व्यंगार्थ व्यक्त होतो, त्यामुळे इथे व्यंजनात शब्दशक्ती आहे. 19 उषःकाल होता होता काळरात्र झाली या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो. आन्सर 3 व्यंगार्थ. या पंक्तीतून चांगल्या काळातून वाईट काळ आला असा व्यंगार्थ व्यक्त होतो. 20 चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आन्सर 2 लक्षणा. पानावर बसणे म्हणजे जेवणासाठी बसणे असा लक्ष्यार्थ आहे. 21 साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात. आन्सर 1 अभिधा. शब्दाचा मूळ अर्थ वाच्यार्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीस अभिधा असे म्हणतात. 22 स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेला तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो. आन्सर 1 लक्ष्यात. अग्निपरीक्षा या शब्दाचा इथे कठोर परीक्षा किंवा अत्यंत कठीण प्रसंग असा लक्ष्यार्थ आहे. 23 घरावरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा. आन्सर 3 व्यंगार्थ. हत्ती गेला यातून वैभव, श्रीमंती गेली असा व्यंगार्थ व्यक्त होतो. AI responses may include mistakes. आन्सर 2 हा माणूस कामाला वाघ आहे. लक्ष्यार्थ या शब्दशक्तीमध्ये शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्या शब्दाशी संबंधित दुसरा अर्थ घेतला जातो. येथे वाघ या शब्दाचा मूळ अर्थ प्राणी न घेता शूर किंवा कर्तबगार हा अर्थ अभिप्रेत आहे. 25 मना झाली दैवते मायतात हे विधान कोणत्या प्रकाराला सूचित करते. आन्सर 3 सारोपागोणी लक्षणा. आई बापावर दैवत असल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे हे विधान सारोपागोणी लक्षणा या प्रकाराला सूचित करते. 26 खालील पर्यायी उत्तरांतून व्यंजनात शब्दशक्ती ओळखा. आन्सर 4 आम्ही गहू खातो. व्यंजनात शब्दशक्तीमध्ये शब्दाच्या किंवा वाक्याच्या मूळ अर्थाव्यतिरिक्त दुसरा सुचवलेला अर्थ ध्वनित होतो. आम्ही गहू खातो या वाक्याचा वाच्य अर्थ आम्ही गहू हे धान्य खातो हा आहे, पण व्यंग्यार्थ आम्ही केवळ गहू पिकवतो किंवा गहू हेच मुख्य अन्न म्हणून खातो असा होऊ शकतो. 27 अयोग्य विधान ओळखा. आन्सर 4 लक्षणा शब्दशक्तीतून 2 अर्थ ध्वनित होतात. लक्षणा शब्दशक्तीतून एकच अर्थ ध्वनित होतो जो मूळ अर्थाशी संबंधित असतो. द्व्यर्थाला व्यंजना म्हणतात. हे विधान योग्य आहे कारण व्यंजनामध्ये एकापेक्षा जास्त अर्थ सुचवले जाऊ शकतात. 28 योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत. आन्सर 1 अभिधा. अभिधा या शब्दशक्तीचे हे उपप्रकार आहेत जे शब्दांच्या मूळ अर्थाचे नियम सांगतात. 29 व्यंग्यार्थ वाक्य कोणते ते पर्याय उत्तरांतून अचूक शोधा. आन्सर 2 देविकाबाई सुनेला म्हणाल्या सूर्य अस्ताला गेला. या वाक्याचा वाच्य अर्थ सूर्य मावळला हा आहे, परंतु व्यंग्यार्थ आता संध्याकाळ झाली आहे, घरातली कामे आटप किंवा दिवे लागण करण्याची वेळ झाली असा असू शकतो. 30 ध्वन्यर्थ म्हणजे. आन्सर 2 व्यंजनात शब्दशक्तीमुळे सूचित होणारा अर्थ. ध्वन्यर्थ म्हणजे जो अर्थ शब्दातून ध्वनित होतो, सुचवला जातो, तो व्यंजनात शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ होय. 31 मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आन्सर 2 लक्षणामूल व्यंजना. या वाक्यात मुक्याचे व्रत या लक्षणा शब्दातून न बोलणे हा दुसरा अर्थ ध्वनित होतो, म्हणून येथे लक्षणामूल व्यंजना आहे. 32 गंगेत गवळ्यांची वस्ती या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे. आन्सर 1 निर्गुणा लक्षणा.
येथे गंगेत या शब्दाचा मूळ अर्थ पाण्यात न घेता गंगेच्या काठावर असा रूढीने प्राप्त झालेला अर्थ घेतला जातो. 33. पुढील शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा. घरदार सोडून निघून जाणे, सर्व चीजवस्तू दान देण्यास सांगणे. आन्सर 2. घरावर तुळशीपत्र ठेवणे. घरावर तुळशीपत्र ठेवणे या वाक्प्रचाराचा लाक्षणिक अर्थ सर्वस्वाचा त्याग करणे किंवा संन्यास घेणे असा होतो. 34. खालील पर्यायी उत्तरांतून व्यंजना शब्दशक्ती ओळखा. आन्सर 4. वत्सलाबाई आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई आता संध्याकाळ झाली. या वाक्याचा वाच्य अर्थ संध्याकाळ झाली हा आहे, परंतु सूचनेला उद्देशून आता कामे थांबव किंवा दिवे लागण कर असा व्यंग्यार्थ सूचित होतो. 35. भर दरबारात माधवराव पेशव्यांनी गंगोबा चंद्रचूडांच्या श्रीमुखात दिली. अधोरेखित केलेल्या शब्दाची शब्दशक्ती कोणती? आन्सर 2. ब फक्त बरोबर अन्य सर्व चूक. श्रीमुखात या शब्दाचा मूळ अर्थ पवित्र मुखात असा होतो, परंतु येथे लाक्षणिक अर्थाने थोबाडीत किंवा गालावर असा अर्थ घेतला आहे, त्यामुळे येथे लक्षणात शब्दशक्ती आहे. पर्याय ब. 36. सूर्य अस्तास गेला याचा व्यंग्यार्थ कोणता? आन्सर 3. फक्त अ, ब बरोबर बाकी दोन्ही चूक. सूर्य अस्तास गेला या वाक्याचे व्यंग्यार्थ संदर्भानुसार बदलतात. सामान्यतः संध्याकाळची वेळ झाली असल्याने संध्या स्नानाची वेळ झाली, अ किंवा अभ्यासाची वेळ झाली, ब हे अर्थ बरोबर आहेत. चोरी करणे किंवा गुरे घरी नेणे हे संदर्भानुसार इतर व्यंग्यार्थ असू शकतात, परंतु अ आणि ब हे अधिक सामान्य आहेत. 37. कोल्हा या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो? अचूक पर्याय सांगा. आन्सर 3. माणसाचा धूर्त, लबाड स्वभाव. कोल्हा या प्राण्याचा वापर लाक्षणिक अर्थाने माणसाचा धूर्त किंवा लबाड स्वभाव दर्शवण्यासाठी केला जातो. 38. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रासी भेदू ऐसे या ओळीतील मऊ मेणाहुनी याचा ध्वन्यर्थ. आन्सर 3. प्रेमळ किंवा दयाळू. या ओळीत संतांचा स्वभाव मेणापेक्षाही मऊ म्हणजेच अत्यंत प्रेमळ आणि दयाळू असल्याचे ध्वनित होते. 39. गारा या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अर्थ मराठी भाषेत होतात? आन्सर 1. पावसाळ्यात पडणाऱ्या गारा. गारा या शब्दाचा एक अर्थ पावसाळ्यात पडणारे बर्फाचे खडे असा होतो. दुसरा अर्थ गार या विशेषणाचे अनेकवचन असाही होतो, परंतु पर्याय 1 हा थेट अर्थ आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आज रविवार आहे यात कोणता व्यंग्यार्थ नाही? आन्सर 4. ब व क बरोबर. स्पष्टीकरण मला जरा झोपू दे. आज रविवार आहे या वाक्यातील व्यंग्यार्थ म्हणजे रविवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी आहे आणि त्यामुळे उठण्याची घाई नाही. पर्याय अ आणि ड हे चुकीचे आहेत, कारण ते या वाक्यातील सरळ अर्थाचा भाग नाहीत. 41. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या? का ग गंगा यमुनाही या मिळाल्या? या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे? आन्सर 2. लक्षणा. स्पष्टीकरण या काव्यपंक्तीमध्ये गंगा यमुना या शब्दाचा सरळ अर्थ दोन नद्या असा होत नाही, तर पवित्रता किंवा निर्मळपणा असा गुणधर्म सूचित होतो. जेव्हा मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त होतो तेव्हा ती व्यंजना शब्दशक्ती असते. येथे गायींच्या डोळ्यांतील पवित्रता किंवा निर्मळपणा गंगा यमुना या शब्दाने लक्षित केला आहे. 42. पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? अंबरगत पयोधरा ते रगडूनी पडतो. आन्सर 4. श्लेषमूलक व्यंजना. स्पष्टीकरण या ओवीत अंबर या शब्दाचे दोन अर्थ आहेत, आकाश आणि वस्त्र. दोन्ही अर्थ एकाच वेळी लागू होतात आणि त्यातून एक विशिष्ट अर्थ सूचित होतो, म्हणून हे श्लेषमूलक व्यंजनेचे उदाहरण आहे. 43. घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. आन्सर 3. व्यंजना व्यंग्यात. स्पष्टीकरण घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले याचा सरळ अर्थ 5 वाजले आहेत असा होतो, जो अभिधा शक्तीने समजतो. परंतु या वाक्यातून ऑफिस सुटले, शाळा सुटली किंवा घरी जाण्याची वेळ झाली असा संदर्भानुसार वेगळा अर्थ व्यंग्यार्थ सूचित होतो, म्हणून येथे व्यंजना शब्दशक्ती आहे. 44. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे या वाक्यातील साप या शब्दाचा वाच्यार्थाने वापर केलेले वाक्य कोणते? आन्सर 4. साप म्हणजे एक सरपटणारा प्राणी. स्पष्टीकरण साप या शब्दाचा वाच्यार्थ किंवा सरळ अर्थ एक सरपटणारा प्राणी असा होतो.
इतर पर्यायांमध्ये साप हा शब्द दृष्ट प्रवृत्तीची माणसे या लक्ष्यार्थाने वापरला आहे. 45 पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर या काव्यपंक्ती शब्दशक्तीमधील कोणत्या प्रकारातील आहेत? आन्सर 2. लक्षणा. स्पष्टीकरण. या ओवीत औदुंबर या शब्दाचा सरळ अर्थ झाड असा असला तरी येथे तो उंबर किंवा दत्त या अर्थाने वापरला आहे, जो लक्ष्यार्थ आहे. 46 तू तर चाफेकळी बालकवींच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? आन्सर 4. व्यंजना. स्पष्टीकरण. तू तर चाफेकळी या वाक्यात चाफेकळी या शब्दाचा सरळ अर्थ न घेता सुंदर, नाजूक किंवा मोहक असा व्यंग्यार्थ सूचित होतो. 47 फळे मधुर खाव्या असती नित्य मेवे तसे हिरेजडीत सुंदरी कनक पंजरी ही वसे या काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा. आन्सर 3. व्यंजना. स्पष्टीकरण. या काव्यपंक्तींमध्ये कनक म्हणजे सोने आणि काटेरी झाड असे 2 अर्थ आहेत. पिंजरा सोन्याचा असला तरी तो पिंजराच आहे आणि त्यात राहणे म्हणजे काटेरी झाडावर राहण्यासारखे आहे असा व्यंग्यार्थ सूचित होतो. 48 बुद्धगयेचा पिवळा वारा या मर्वेकरांच्या उक्तीमधील शब्दशक्तीचा प्रकार ओळखा. आन्सर 3. फक्त सी बरोबर. स्पष्टीकरण. पिवळा वारा म्हणजे पिवळे वस्त्र चिवर जे बौद्ध भिक्खू परिधान करतात. यातून गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेल्या जागेचे महात्म्य सूचित होते. येथे लक्षणा आणि व्यंजना दोन्ही शब्दशक्तींचा संगम आहे. 49 गायी पाण्यावर काय म्हणून आल्या? का ग गंगा यमुनाही या मिळाल्या? प्रस्तुत काव्य ओवीतून कोणता अर्थ प्रकट होतो? आन्सर 2. फक्त क बरोबर. स्पष्टीकरण. या ओवीतून व्यंगार्थ प्रकट होतो. गंगा यमुना म्हणजे गायींच्या डोळ्यातील पवित्रता जो मूळ अर्थापेक्षा वेगळा सूचित होणारा अर्थ व्यंगार्थ आहे. 50 मी शेक्सपियर वाचला हे विधान कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? आन्सर 2. ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक. स्पष्टीकरण. मी शेक्सपियर वाचला म्हणजे मी शेक्सपियरने लिहिलेली पुस्तके, नाटके वाचली असा लक्ष्यार्थ होतो. येथे शेक्सपियर या नावाने त्यांच्या कृतींचा बोध होतो म्हणून हे लक्षणा शब्दशक्तीचे उदाहरण आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check. आन्सर 4. एक्सप्लेनेशन. 1. अर्धविराम सेमिकोलन हे चिन्ह 2 संबंधित स्वतंत्र वाक्ये जोडण्यासाठी वापरले जाते. 2. पर्याय 1 मधील चिन्ह प्रश्नचिन्ह आहे जे प्रश्न विचारण्यासाठी वापरतात. 3. पर्याय 2 मधील चिन्ह पूर्णविराम आहे जे वाक्य पूर्ण झाल्यावर वापरतात. आणि 4. पर्याय 3 मधील चिन्ह विसर्ग स्माइली चेहरा आहे. 2. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू? आन्सर 4. एक्सप्लेनेशन. केवढी शुभवार्ता आणलीस तू या वाक्यातून आश्चर्य किंवा आनंद व्यक्त होतो. अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणाऱ्या वाक्यांच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरले जाते. 3. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल? आन्सर 1. एक्सप्लेनेशन. उद्या काय तो निर्णय कळेल हे एक साधे विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम हे चिन्ह वापरले जाते. 4. कंसातील विरामचिन्ह ओळखा. कंसात अर्धविराम कंस पूर्ण. आन्सर 4. अर्धविराम. एक्सप्लेनेशन. कंसात दिलेले चिन्ह डोळे मारणारा चेहरा हे अर्धविराम म्हणून ओळखले जाते. हे चिन्ह 2 स्वतंत्र कलमे जोडण्यासाठी किंवा समान विषयावर चर्चा करताना वापरले जाते. 5. कंसातील सूचनेप्रमाणे दिलेल्या वाक्याची मूळ अर्थात बदल न करता रचना करा. त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक? योग्य विरामचिन्हे घाला. आन्सर 2. त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक? एक्सप्लेनेशन. या वाक्यात आवडले का तुला हे पुस्तक हे दुसऱ्या व्यक्तीचे तोंडचे शब्द आहेत जे दुहेरी अवतरण चिन्हात असावेत. हे एक प्रश्नार्थक वाक्य असल्याने अवतरण चिन्हाच्या आत प्रश्नचिन्ह असणे आवश्यक आहे. त्याने विचारले नंतर स्वल्पविराम आवश्यक आहे. 6. अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा यात विरामचिन्हे वापरून वाक्य कसे लिहाल? आन्सर 4. अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा. एक्सप्लेनेशन. अरेच्या या शब्दानंतर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्ह आवश्यक आहे. हे वाक्य अप्रत्यक्षपणे विचारले गेले आहे परंतु उत्तराची अपेक्षा असल्याने शेवटी प्रश्नचिन्ह योग्य आहे. 7. योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
आन्सर 3. बघ, एक रेकॉर्ड गेली सुद्धा लावना. एक्सप्लेनेशन. बघ नंतर लक्ष वेधण्यासाठी उद्गार चिन्ह योग्य आहे. संपूर्ण वाक्य दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून असल्याने दुहेरी अवतरण चिन्हात लिहिणे योग्य आहे. 8. योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा. आन्सर 2. सोड मला, तो जोराने ओरडला. एक्सप्लेनेशन. सोड मला हे तोंडचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हात आहेत. या शब्दानंतर स्वल्पविराम देऊन पुढे बोलणाऱ्या व्यक्तीचा निर्देश केला आहे. 9. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? तुम्ही घरी केव्हा याल? आन्सर 4. प्रश्नचिन्ह. एक्सप्लेनेशन. तुम्ही घरी केव्हा याल हे वाक्य प्रश्न विचारत आहे, कारण त्यात केव्हा हा प्रश्नार्थक शब्द आहे. त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाईल. 10. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा? आन्सर 3. उद्गारवाचक. एक्सप्लेनेशन. किती भयानक वाडा आहे हा या वाक्यातून भीती किंवा आश्चर्य यांसारखी तीव्र भावना व्यक्त होते. अशा वाक्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. 11. विरामचिन्हे घालून पुढील वाक्ये 4 प्रकारे लिहिली आहेत. त्यांपैकी योग्य पर्याय शोधा. आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का? शाब्बास. आन्सर 2. आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का? शाब्बास. एक्सप्लेनेशन. आई म्हणाली, नंतर स्वल्पविराम आवश्यक आहे. बोललेले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात असावेत. तुझा पहिला नंबर आला का हे प्रश्नार्थक असल्याने प्रश्नचिन्ह आणि शाब्बास नंतर कौतुकाची भावना दर्शवण्यासाठी उद्गार चिन्ह योग्य आहे. 12. पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्ह द्या. सुनील शाळेला का जात नाही? आन्सर 2. एक्सप्लेनेशन. सुनील शाळेला का जात नाही हे वाक्य का या प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारत आहे. त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाईल. 13. पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्ह द्या. अब. केवढी मोठी ही भिंत? आन्सर 3. एक्सप्लेनेशन. अब या उद्गारवाचक शब्दानंतर आणि वाक्याच्या शेवटी आश्चर्य व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्ह वापरले जाईल. 14. पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. आन्सर 1. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. एक्सप्लेनेशन. या पर्यायात बोलणाऱ्याचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हात आहेत. हो, नंतर उद्गार चिन्ह आणि स्वल्पविराम योग्य आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम वापरला आहे. 15. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी वाट पाहिली पण तो आला नाही. DPSI 11. आन्सर 2. मी वाट पाहिली पण तो आला नाही. एक्सप्लेनेशन. येथे 2 स्वतंत्र वाक्ये मी वाट पाहिली आणि पण तो आला नाही जोडण्यासाठी अर्धविराम डोळे मारणारा चेहरा वापरणे योग्य आहे. 16. आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा. DPSI 11. आन्सर 1. उद्गारवाचक चिन्ह. एक्सप्लेनेशन. आश्चर्य, क्रोध, आनंद यांसारख्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. 17. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांस म्हणतात. SI 11. आन्सर 4. विकल्प चिन्ह. एक्सप्लेनेशन. एखाद्या शब्दासाठी पर्याय दाखवण्यासाठी किंवा 2 गोष्टींपैकी एक निवडण्यासाठी विकल्प चिन्ह वापरले जाते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. आन्सर 4. अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला अवतरण चिन्ह वापरतात. 19. हरी हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते? SI 11. आन्सर 3. संयोग चिन्ह. हरी हर यासारखे 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरले जाते. 20. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे येतो. CL 11. आन्सर 4. पूर्णविराम. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे पूर्णविराम येतो. 21. खालील वाक्यात योग्य उद्गार चिन्ह वापरलेले वाक्य कोणते? आन्सर 4. अरेच्छा, किती छान फुले आहेत. अरेच्छा यासारख्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांनंतर उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. 22. 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
ASST 12. आन्सर 2. संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. 23. जयंताने मध्येच विचारले, कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? डी. एट. 13. आन्सर 3. या वाक्यात 3 विरामचिन्हे आहेत. स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. 24. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात. आन्सर 3. अपसारण. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास अपसारण चिन्ह वापरतात. 25. अपसारण चिन्हाचा वापर केव्हा करण्यात येतो? आन्सर 2. ब आणि ड फक्त. अपसारण चिन्हाचा वापर बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास, ब आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास ड करण्यात येतो. 26. पुढील गोष्टींचे भान ठेवून आपल्याला लेखन करता आले पाहिजे, याकरिता पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते? आन्सर 4. अ, ब आणि ड फक्त. लेखन करताना 2 शब्दांत अंतर ठेवणे, अ विरामचिन्हांचा योग्यरीतीने वापर करणे, ब आणि परिच्छेद रचना करणे, ड या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. 27. विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले पुढीलपैकी वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा. STI 14. आन्सर 4. वडील म्हणाले, रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक? या वाक्यात बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द दुहेरी अवतरण चिन्हात आहेत आणि प्रश्न विचारला असल्याने शेवटी प्रश्नचिन्ह आहे. 28. विरामचिन्हांचा वापर करताना संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो. ASST 15. आन्सर 1. फक्त अ. संयोगचिन्हाचा वापर 2 शब्द जोडताना अ करण्यात येतो. 29. दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? आन्सर 3. बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द दाखविण्याकरिता. बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द आहेत तसेच दाखविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. 30. अरे रे तो नापास झाला, तो म्हणाला मी प्रेमविवाह केला, सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला पण. या विधानामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून योग्य पर्याय निवडा. आन्सर 1. अरे रे तो नापास झाला, तो म्हणला मी प्रेमविवाह केला, सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला पण. DPT असो 15. या पर्यायात योग्य ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि अपसारण चिन्ह वापरले आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 2. प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह. 32. उद्गारातील भाव सौम्य असतो, म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? आन्सर 2. स्वल्पविराम. 33. पुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य. आन्सर 1. आईनं बजावलं, अभ्यासासाठी रोज पहाटे 5 वाजता उठायचं आहे. 34. बाप रे केवढा मोठा हा साप. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. आन्सर 2. उद्गारवाचक चिन्ह. 35. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आन्सर 3. अ व ब दोन्ही बरोबर. 36. खालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते? आन्सर 3. आवडले का तुला हे पुस्तक? 37. बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास या विरामचिन्हाचा वापर करतात. आन्सर 4. अपसरण चिन्ह. 38. खालील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. आन्सर 3. फक्त सी बरोबर. 39. तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा वास आवश्यक? आन्सर 3. डोळे मारणारा चेहरा, डोळे मारणारा चेहरा. 40. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. आन्सर 1. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
42 न्यूनत्वबोधक अव्यये. आन्सर 2 अर्धविराम. वाक्यात अनेक उपवाक्ये न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता आधीच्या वाक्यापुढे अर्धविराम, डोळे मारणारा चेहरा हे चिन्ह वापरले जाते. 43 अवग्रह. आन्सर 1 अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी. अवग्रह हे विरामचिन्ह अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी वापरले जाते, जसे की ओम. 44 अचूक विरामचिन्हे. आन्सर 2 ब. पर्याय ब मधील वाक्यात विरामचिन्हांचा अचूक वापर केलेला आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. 45 योग्य विरामचिन्हे. आन्सर 2 अरे राजू, बरं झालं तू आलास, तुझ्याकडे थोडंसं काम होते. बरं, आईची तब्येत आता कशी आहे? या पर्यायामध्ये संवादासाठी दुहेरी अवतरण चिन्ह, संबोधनानंतर उद्गार चिन्ह किंवा स्वल्पविराम आणि वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम व प्रश्नचिन्हाचा योग्य वापर केलेला आहे. AI responses may include mistakes. Answer 2 काजूंची गाठण असते. आन्सर 1 काजूंची. काजू, सुपारी किंवा नारळांच्या समूहाला गाठण असे म्हणतात. 3 पोत्यांची चळत असते. आन्सर 1 पोत्यांची. पोत्यांच्या समूहाला चळत असे म्हणतात. 4 गायींचा समूहदर्शक शब्द. आन्सर 2 कळप. गायींच्या समूहाला कळप असे म्हणतात. 5 पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असते. आन्सर 2 अढी. आन्सर 4 5 स्पष्टीकरण. अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत. या वाक्यात 5 चुका आहेत. शुद्ध वाक्य असे असावे, अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत. 2 त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. आन्सर 3 निधन पावलेले असतात, वारलेले असतात. स्पष्टीकरण. निधन पावलेले हा शब्दप्रयोग आदरार्थी व्यक्तींसाठी उदा. वडील, आजोबा वापरला जातो, परंतु असतात हे सामान्य वर्तमानकाळाचे रूप वापरल्याने वाक्यात विसंगती निर्माण होते. वारलेले असतात किंवा निधन पावले असे योग्य शब्द वापरले पाहिजेत. 3 मराठी अकारांत शब्दाची उपांत्य अक्षरे दीर्घ असतात. या नियमानुसार पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. आन्सर 4 विहीर. स्पष्टीकरण. विहीर हा शब्द अकारांत आहे, शेवटी र मध्ये अ आहे आणि त्यातील उपांत्य शेवटून दुसरे अक्षर ई हे दीर्घ आहे. हा पर्याय दिलेल्या नियमाचे पालन करतो. 4 पुढील विधाने वाचा. आन्सर 3 अ आणि ब दोन्ही बरोबर. स्पष्टीकरण. अ मराठीतील तत्सम ई कारांत आणि उ कारांत शब्द हस्वांत लिहावेत हे विधान बरोबर आहे. ब तत्सम क्रियाविशेषणे दीर्घांत लिहावीत हे विधान देखील बरोबर आहे. उदा. तथापि, यथाशक्ती. 5 बरोबर की चूक. आन्सर 1 अ बरोबर. स्पष्टीकरण. अ मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य इकार किंवा उकार हस्व लिहावा हे विधान बरोबर आहे. उदा. कावीळ शेवटचे ळ दीर्घ उपांत्य वि हस्व. ब अ कारांतापूर्वीचे इकार किंवा उकार हस्व लिहितात हे विधान चूक आहे, कारण ते दीर्घ लिहितात. उदा. विहीर. 6 मराठी शब्दातील अकारांतपूर्वीचे ई कार व उकार असतात. आन्सर 2 दीर्घ. स्पष्टीकरण. मराठी शब्दांमध्ये जर शब्दाचे शेवटचे अक्षर अकारांत असेल तर त्यापूर्वी येणारे ई कार किंवा उ कार सामान्यतः दीर्घ असतात. उदा. शरीर, मजूर. 7 जोडशब्द नसलेला पर्याय ओळखा. आन्सर 4 अ व ड बरोबर, बाकी चूक. स्पष्टीकरण. टेबल खुर्ची, अदलाबदल आणि सल्लामसलत हे जोडशब्द आहेत. सोने चांदी हा देखील जोडशब्द आहे. त्यामुळे सर्व पर्याय जोडशब्द आहेत आणि पर्याय 4 मध्ये दिलेले वर्गीकरण बरोबर नाही. 8 मराठी शब्दाच्या शेवटी येणारा ई कार किंवा उ कार दीर्घ लिहावा. आन्सर 3 ड बरोबर. स्पष्टीकरण. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा ई कार किंवा उ कार सामान्यतः दीर्घ लिहावा
हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. आन्सर 4. वाङ्मय. वाङ्मय हा शब्द वाक आणि मय या शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये संधीच्या नियमानुसार क चा न होतो. 2. शुद्ध शब्द कोणता? आन्सर 1. पारितोषिक. पारितोषिक या शब्दात री आणि क्षी हे दोन्ही इकार ह्रस्व असतात. 3. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? आन्सर 2. माहिती. माहिती या शब्दात ही ह्रस्व आणि ती दीर्घ असतो. 4. खालील शब्दांतील शुद्ध रूप ओळखा. आन्सर 2. संस्कार. 5. आन्सर 2. भाषिक. 6. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? आन्सर 3. प्रतिकूल. प्रतिकूल या शब्दात प्र ह्रस्व, ती ह्रस्व आणि कु दीर्घ असतो. 7. शुद्धलेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द निवडा. आन्सर 1. कुकर्म. 8. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 3. महात्म्य. 9. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 2. आशीर्वाद. 10. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 2. उत्सव. 11. शुद्धलेखनाच्या दृष्टीने या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? आन्सर 1. 3. एक्स. आन्सर 2. वाङ्मय. वाङ्मय हा शब्द लेखनदृष्ट्या शुद्ध आहे, कारण मराठी व्याकरणात अनुनासिक आणि व्यंजनांचे योग्य नियम वापरले जातात. 2. शुद्ध शब्द कोणता? आन्सर 1. पारितोषिक. पारितोषिक हा शब्द योग्य आहे, कारण यात री आणि क्षी या अक्षरांसाठी रस पहिली वेलांटी वापरली जाते. 3. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? आन्सर 2. माहिती. माहिती हा शब्द शुद्ध आहे, कारण मराठीत ती हे अक्षर सामान्यतः रस पहिली वेलांटीने लिहिले जाते. 4. खालील शब्दांतील शुद्ध रूप ओळखा. आन्सर 1. संस्कार. संस्कार हे योग्य रूप आहे, कारण यात सम नंतर अनुस्वार येतो. 5. शुद्धलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. आन्सर 2. भाषिक. भाषिक हा शब्द योग्य आहे, कारण भाषा या शब्दापासून बनलेल्या विशेषणात शीसाठी रस पहिली वेलांटी येते. 6. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? आन्सर 3. नवीन. नवीन हा शब्द शुद्ध आहे. 7. शुद्धलेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द निवडा. आन्सर 1. कुकर्म. कुकर्म हे योग्य रूप आहे. 8. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 2. आशीर्वाद. आशीर्वाद या शब्दात शी ला दीर्घ, दुसरी वेलांटी आणि र्वा वर रफार असतो. 9. खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 2. उत्सव. उत्सव हा शब्द लेखनदृष्ट्या शुद्ध आहे. 10. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 4. शैथिल्य. शैथिल्य हा शब्द योग्य आहे, कारण शिथिल या मूळ शब्दापासून बनलेल्या भाववाचक नामात शै आणि थीट साठी योग्य मात्रा व वेलांटी वापरली आहे. 11. शुद्धलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. आन्सर 4. प्रस्तावना. प्रस्तावना हे योग्य रूप आहे. 12. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध रूप कोणते? आन्सर 2. बहिर्मुख. बहिर्मुख हा शब्द शुद्ध आहे, कारण यात ई ला रस पहिली वेलांटी आणि मुख वर रफार असतो. 13. कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? आन्सर 2. ठेवून. ठेवून हे रूप चुकीचे आहे, योग्य रूप ठेवून असे असते. 14. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 2. मतितार्थ. मतितार्थ हा शब्द शुद्ध आहे.
15. पुढील शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? आन्सर 3. रीतिविराज. रीतिविराज हा शब्द चुकीचा आहे. योग्य शब्द रीतिरिवाज असतो. 16. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 1. प्रातःकाल. प्रातःकाल हे योग्य रूप आहे कारण यात विसर्ग वापरला जातो. 17. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 4. संसार. संसार हा शब्द शुद्ध आहे. 18. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 2. हुतात्म्य. हुतात्म्य हे योग्य रूप आहे. 19. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 2. विशिष्ट. विशिष्ट हा शब्द शुद्ध आहे. 20. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 2. उज्ज्वल. उज्ज्वल या शब्दात दोन्ही ज अर्धे असतात. 21. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आन्सर 1. भाषिक. भाषिक हे योग्य रूप आहे त्यामुळे भाषिक हा अशुद्ध शब्द आहे. 22. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 3. प्रतिकूल. प्रतिकूल हे योग्य रूप आहे. 23. अशुद्ध शब्द ओळखा. आन्सर 1. संगीत. संगीत हे योग्य रूप आहे त्यामुळे संगीत हा अशुद्ध शब्द आहे. 24. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. सिंहासन. सिंहासन हे योग्य रूप आहे. 25. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 2. मही. मही हे योग्य रूप आहे. 26. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. मैत्री. मैत्री हे योग्य रूप आहे. 27. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 3. इतिहास. इतिहास हे योग्य रूप आहे. 28. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 3. वार्षिक. वार्षिक हे योग्य रूप आहे. 29. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 4. प्रावीण्य. प्रावीण्य हे योग्य रूप आहे. 30. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. महत्वाचे. महत्वाचे हे योग्य रूप आहे कारण यात अत्व हा जोडाक्षर असतो. 31. खालील शब्दांमधून शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 4. शीर्षक. शीर्षक हे योग्य रूप आहे. 32. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 2. हळूहळू. हळूहळू हे योग्य रूप आहे कारण यात दोन्ही ळू दीर्घ असतात. 33. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. पुरस्थिती. पुरस्थिती हे योग्य रूप आहे. 34. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. कृष्णकारस्थान. कृष्णकारस्थान हे योग्य रूप आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 4. साप्ताहिक. साप्ताहिक हा शब्द सप्ताह या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ 7 दिवसांचा कालावधी असा होतो. साप्ताहिक शब्दात सा आणि पी हे दोन्ही दीर्घ असतात तर ता आणि क हे ह्रस्व असतात म्हणून पर्याय 4 योग्य आहे. 36. अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा शब्द भ्रष्ट आणि आचार या दोन शब्दांच्या संयोगाने बनलेला आहे. भ्रष्ट लिहिताना क्ष आणि ट एकत्र येतात आणि आचार योग्यरित्या जोडला जातो म्हणून पर्याय 1 योग्य आहे. 37. अचूक शब्द ओळखा. आन्सर 2. शब्दकोश. शब्दकोश हा शब्द शब्द आणि कोश यांपासून बनलेला आहे. कोश लिहिताना क्ष वापरला जातो क्ष किंवा च नाही म्हणून पर्याय 2 योग्य आहे. 38. अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. परिपूर्णता. परिपूर्णता शब्दात प ह्रस्व री ह्रस्व पु दीर्घ आणि णता योग्यरित्या लिहिलेली आहे म्हणून पर्याय 1 योग्य आहे. 39. अचूक शब्द ओळखा. आन्सर
एक परिच्छेद. परिच्छेद शब्दात प ह्रस्व, री ह्रस्व आणि अच्छेद योग्यरित्या लिहिलेले आहे, म्हणून पर्याय एक योग्य आहे. 40. अचूक शब्द ओळखा. आन्सर 3. सहाय्यक. सहाय्यक हा शब्द मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. स आणि ह ह्रस्व असतात, तर य आणि क योग्यरित्या लिहिलेले असतात, म्हणून पर्याय 3 योग्य आहे. 41. अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. अधःपतन. अधःपतन हा विसर्ग संधीचा शब्द आहे, ज्यात अधः आणि पतन एकत्र येतात. विसर्ग चिन्हासह लिहिलेला पर्याय एक योग्य आहे. 42. अचूक शब्द ओळखा. आन्सर 4. राहणे. राहणे या क्रियापदाचे योग्य रूप पर्याय 4 मध्ये आहे, ज्यात रा दीर्घ आहे. 43. डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही. आन्सर 3. आखाडा. थेरडा, खोटारडा आणि घाणेरडा या शब्दांमधील डा हा वर्ण तिरस्कार किंवा दोष दर्शवतो, तर आखाडा मधील डा हा केवळ शब्दाचा भाग आहे, तिरस्कार सूचक नाही. 44. अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. कुसुम. कुसुम या शब्दात दोन्ही कु ह्रस्व असतात, म्हणून पर्याय एक योग्य आहे. 45. शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 1. परंतु. परंतु या शब्दात प आणि र ह्रस्व असतात, तर तू ह्रस्व असतो, म्हणून पर्याय एक योग्य आहे. 46. अचूक शब्द ओळखा. आन्सर 4. गृहस्थ. गृहस्थ हा शब्द घरात राहणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो, ज्यात गृह आणि हस्थ योग्यरित्या लिहिलेले असतात. 47. अचूक शब्द ओळखा. आन्सर 3. प्रतिबंध. प्रतिबंध या शब्दात प्र ह्रस्व, ती ह्रस्व आणि बंध योग्यरित्या लिहिलेले असतात, म्हणून पर्याय 3 योग्य आहे. 48. अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. ऐश्वर्य. ऐश्वर्य हा शब्द संपत्ती किंवा वैभवासाठी वापरला जातो, ज्यात ऐ आणि श्वर्य योग्यरित्या लिहिलेले असतात. 49. शुद्ध शब्द कोणता. आन्सर 2. पुनर्विचार. पुनर्विचार हा शब्द पुनः आणि विचार यांपासून बनलेला आहे, ज्यात न ह्रस्व असतो आणि वि योग्यरित्या जोडलेला असतो, म्हणून पर्याय 2 योग्य आहे. 50. अशुद्ध शब्द ओळखा. आन्सर 4 यांपैकी नाही. तथापि, परंतु आणि हे सर्व शब्द शुद्ध आहेत, त्यामुळे यांपैकी कोणताही शब्द अशुद्ध नाही. 51. अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. कुष्ठरोग. कुष्ठरोग या शब्दात कु ह्रस्व असतो आणि अष्ट योग्यरित्या लिहिलेले असतात, म्हणून पर्याय एक योग्य आहे. 52. अचूक शब्द ओळखा. आन्सर 4. वैयक्तिक. वैयक्तिक हा शब्द व्यक्तीशी संबंधित गोष्टींसाठी वापरला जातो, ज्यात वै आणि यक्तिक योग्यरित्या लिहिलेले असतात, म्हणून पर्याय 4 योग्य आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check. साय 85. आन्सर 1. प्रत्येक. आन्सर 3. कवयित्री. 54. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 1. प्रात्यक्षिक. 55. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 4. सप्तशृंगी. 56. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 3. तीर्थस्वरूप. 57. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आन्सर 4. चिरजीव. 58. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 3. अनसुया.
59 खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 1 फडक्यांना. 60 पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर 4 कपिलाषष्ठी. 61 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता? आन्सर 4 मनस्थिती. 62 खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? आन्सर 3 भुकेला. 63 खालीलपैकी अर्थदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 1 षष्ठविभूती. 64 पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता? आन्सर 1 जिज्ञासुवृत्ती. 65 पुढील पर्यायातून शुद्ध शब्दाची निवड करा. आन्सर 2 यावत चंद्रदिवा करऊ. 66 खालील पर्यायांतून शुद्ध शब्दाची निवड करा. आन्सर 3 हिडिसफिडिस. AI responses may include mistake. आन्सर 2 दीर्घांत. मराठीतील तत्सम संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले इकारांत व उकारांत शब्द हे नेहमी दीर्घ लिहावेत असा नियम आहे. 11 पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा. आन्सर 4 उत्सृष्ट. उत्सृष्ट हा शब्द व्याकरणदृष्ट्या चुकीचा आहे. इतर पर्याय उत्स्फूर्त, उन्मूलन आणि उत्तुंग हे शुद्ध शब्द आहेत. 12 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 3 घनश्याम. घनश्याम हा शुद्ध शब्द आहे. 13 योग्य शब्द कोणता? आन्सर 2 लुटुपुटू. लुटुपुटू हा शुद्ध शब्द आहे. 14 शुद्धलेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील व्याकरणदृष्ट्या कोणता? आन्सर 1 औद्योगिकरण. औद्योगिकरण हा शुद्ध शब्द आहे. 15 पर्यायी उत्तरांतील योग्य शुद्ध शब्द कोणता? आन्सर 3 अभिनिवेश. अभिनिवेश हा शुद्ध शब्द आहे. 16 खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखन नियमानुसार अचूक आहे? आन्सर 2 उच्चैश्रवा. उच्चैश्रवा हा शुद्ध शब्द आहे. 57 नवीन शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्ध असलेला शब्द पर्यायी उत्तरांतून शोधा. आन्सर 1 वधूपरीक्षा. वधूपरीक्षा हा नवीन शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्द आहे. 69 खालील 4 शब्दांमधील शुद्ध शब्द कोणता? आन्सर 4 निर्भर्त्सना. निर्भर्त्सना हा शुद्ध शब्द आहे. 70 खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखन नियमानुसार अचूक आहे? आन्सर 3 अभिष्टचिंतन. अभिष्टचिंतन हा शुद्ध शब्द आहे. 71 पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? आन्सर 2 रीतिरिवाज. रीतिरिवाज हा शुद्ध शब्द आहे. 72 खालीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ते लिहा. आन्सर 4 द बरोबर अ ब क चूक. द्व्यर्थी हा शुद्ध शब्द आहे. 73 खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. आन्सर 2 फक्त क बरोबर. पर्याय क मधील क्षितिज, आशीर्वाद हे दोन्ही शब्द शुद्ध आहेत. 74 पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? आन्सर 1 औद्योगिकरण. औद्योगिकरण हा शुद्ध शब्द आहे. 75 पर्यायी उत्तरांतील योग्य शुद्ध शब्द कोणता? आन्सर 3 अभिनिवेश. अभिनिवेश हा शुद्ध शब्द आहे. 76 खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखन नियमानुसार अचूक आहे? आन्सर 2 उच्चैश्रवा. उच्चैश्रवा हा शुद्ध शब्द आहे. 77 शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता? आन्सर 3 आध्यात्मिक. आध्यात्मिक हा शुद्ध शब्द आहे. 78 पुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा. आन्सर 2 प्रथितयश. प्रथितयश हा शुद्ध शब्द आहे. 79 लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 2 अभिष्टचिंतन. अभिष्टचिंतन हा शुद्ध शब्द आहे. 80 शुद्ध शब्द ओळखा. आन्सर 3 पौराणिक. पौराणिक हा शुद्ध शब्द आहे. 81 पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? आन्सर 2 रीतिरिवाज. रीतिरिवाज हा शुद्ध शब्द आहे. 82 पुढील शब्दांपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ते लिहा. आन्सर 4 द बरोबर अ ब क चूक. द्व्यर्थी हा शुद्ध शब्द आहे.
83 खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. आन्सर 2 फक्त क बरोबर. पर्याय क मधील क्षितिज, आशीर्वाद हे दोन्ही शब्द शुद्ध आहेत. 84 पर्यायी उत्तरांतील कोणता शब्द शुद्ध आहे? आन्सर 2 दुःशासन. दुःशासन हा शुद्ध शब्द आहे. 85 व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता? आन्सर 1 अतींद्रिय. अतींद्रिय हा शुद्ध शब्द आहे. 86 अशुद्ध शब्द ओळखा. आन्सर 3 परीक्षा. परीक्षा हा अशुद्ध शब्द आहे, शुद्ध शब्द परीक्षा असा असावा. 87 पुढील शब्दांतील भाषिकदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा. आन्सर 3 गृहजावई. गृहजावई हा भाषिकदृष्ट्या चुकीचा शब्द आहे. 88 खाली 4 शब्द दिले आहेत, त्यातील शुद्धलेखन नियमानुसार योग्य रूप कोणते? आन्सर 4 अस्मानी सुलतानी. अस्मानी सुलतानी हे योग्य रूप आहे. 89 पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? आन्सर 2 अर्धोन्मिलित. अर्धोन्मिलित हा शुद्ध शब्द आहे. AI responses may include mistakes. Answers might be गट क 2019. एक्सप्लेनेशन. दिलेल्या पर्यायांमध्ये गायनाने आणि सर्वांनाच या शब्दांच्या शुद्धलेखनात फरक आहे. 1 गायनाने हा शब्द योग्य आहे, तर गायनाने हा अशुद्ध आहे. 2 सर्वांनाच हा शब्द योग्य आहे, तर सर्वांनाच हा अशुद्ध आहे. आणि 3 पर्याय 3 मध्ये दोन्ही शब्द शुद्धलेखनाच्या नियमानुसार बरोबर आहेत. 91 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा. कक्ष 2019. आन्सर 4 अ ब क ड बरोबर. एक्सप्लेनेशन. दिलेले सर्व शब्द आधारित, आनुवंशिक, आनुषंगिक, अनुकूल्य हे व्याकरणदृष्ट्या शुद्ध आहेत. 92 शुश्रूषा या शब्दाचे शुद्ध शब्दरूप खालील पर्यायांतून ओळखा. गट क वजा 2019. आन्सर 1 शुश्रूषा. एक्सप्लेनेशन. शुश्रूषा हे योग्य शुद्ध शब्दरूप आहे. 93 शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. राज्यसेवा वजा 19. आन्सर 4 फक्त डी बरोबर. एक्सप्लेनेशन. पर्याय डी मधील कुर्मगती, क्रियाकर्म, गर्भित हे शब्द शुद्धलेखनाच्या नियमानुसार अचूक आहेत. 94 साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? त्यात 2021. आन्सर 4 साडी. एक्सप्लेनेशन. साखरवाडी या शब्दात साखर, सार आणि वडी हे शब्द आहेत, परंतु साडी हा शब्द नाही. 95 आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. त्यात 2021. आन्सर 2 कार्यक्रमाला कार्यक्रम. एक्सप्लेनेशन. वाक्यात कार्यक्रम ऐवजी कार्यक्रमाला वापरणे चुकीचे आहे. योग्य वाक्य आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया असे होईल. 96 प्रचलित लेखन नियमानुसार अचूक शब्दगट कोणता? आन्सर 4 ब बरोबर. एक्सप्लेनेशन. पर्याय बी मधील आशीर्वाद, चिकटविणे, महात्म्य, आहेर हे शब्द शुद्धलेखनाच्या नियमानुसार अचूक आहेत. 97 शुद्धलेखन नियमानुसार योग्य शब्दांचा पर्याय कोणता? राज्यसेवा वजा 22. आन्सर 2 मनस्थिती, मातोश्री. एक्सप्लेनेशन. मनस्थिती आणि मातोश्री हे दोन्ही शब्द शुद्ध आहेत. 98 पुढीलपैकी चुकीचा शब्द कोणता? STENO 22. आन्सर 4 कोट्याधीश. एक्सप्लेनेशन. कोट्याधीश हे योग्य शुद्ध शब्दरूप आहे, कोट्याधीश हे चुकीचे आहे. 99 प्रचलित शुद्धलेखनानुसार शुद्ध शब्दांचा शब्दगट असलेला पर्याय कोणता? राज्यसेवा वजा 22. आन्सर 4 ए बी क बरोबर. एक्सप्लेनेशन. पर्याय अ थुईथुई, दाक्षिणात्य, धूमकेतू, बी धूर्त, दुर्मुखलेला, थिल्लर आणि सी दुशाप्य, धृतराष्ट्र हे सर्व शब्द शुद्ध आहेत. 100 पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध लेखनानुसार अचूक आहे? असो 22. आन्सर 2 पारंपरिक. एक्सप्लेनेशन. पारंपरिक हा शब्द शुद्ध लेखनानुसार अचूक आहे. 101 शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. गट क मुख्य वजा 23. आन्सर 4 सर्व पर्याय बरोबर. एक्सप्लेनेशन. पर्याय अ उत्साह, गतिमानता, उत्कृष्ट, बी भविष्यात, धन्यताधाम, वाङ्मय, सी इच्छा, जाहीर, परिस्थिती, डी उषा,
अहर्निश, बहिणा हे सर्व गट शुद्ध आहेत. 102. पुढीलपैकी अचूक शब्दगट ओळखा. गट ब 23. आन्सर 4 बी सी डी बरोबर. एक्सप्लेनेशन. पर्याय बी उद्योगधंदा, अनुषंगाने, प्रतिकात्मक, सी उत्स्फूर्त, आरोग्यविषयक, गतिरोधक आणि डी अनुजने, आरोग्यनिहाय, गतिमान हे गट शुद्ध आहेत.